नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपण पारंपरिक पद्धतीने जशी गावामध्ये बनवतात ना हरभऱ्याची आमटी तशी बनवणार आहोत. भन्नाट चवदार असणार आहे बघा. त्यासाठी आहे ना जसं दाखवलं आहे ना तसं सगळं सामान घ्यायचं. सुक्कं नारळ घेतलं आहे, टमाटा, एकच कांदा आणि 20-25 लसूण आणि कारळ घेतलेत आणि दणे घेतलेत. आपल्याला हे सगळं पाळीपाळीने काय करायचं आहे, भाजून काढायचं आणि मिक्सर करायचं. आपली मुलं काय करतात, आजकालची कारळाची चटणी वगैरे नाही खात, त्यांचे खूप चोचले असतात. म्हणून आपण काय करायचं, प्रत्येक पदार्थामध्ये ही कारळ आहे ना टाकूनच द्यायची. त्याने काय होतं, मुलांची सांधे वगैरे दुखतात, त्यासाठी त्यांना नाही काही खूप फायदेशीर होईल. मी मोड आलेला हरभरा वापरला आहे, त्याच्या 2 शिट्ट्या केल्यात. हरभरा म्हणजे काय, आपला हाय प्रोटीन आहे ना. मी थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये हा सगळा मसाला टाकून दिला आणि चांगला परतला. याच्यामध्ये ना जसं तुम्हाला तिखट मीठ पाहिजे ना तसं तुम्ही टाका. हा मसाला टाकते ना, मग तो धने, जिरे, बडीशेप, सुकं नारळ, तीळ आणि सुकी मिरची आणि दालचिनी, लवंग हे सगळं भाजलं आणि मिक्सरमध्ये करून हा मसाला मी बरणीत भरूनच ठेवते. आपल्याला अशा भाज्या वेजच्या करायच्या असतात ना, तेव्हा आहे ना थोडंसं टाकलं तरी चवदार भाजी होती. हे बघा, हे मोड आलेले हरभरे, अजून त्याचे मोड जसेच्या तसेच आहेत. आपण हरभरे शिजवतो ना, त्याचं पाणी फेकून नाही द्यायचं, ते सुद्धा वापरायचं. त्यात छानशी उकळी येऊन द्या 5 मिनिट आणि सर्वांनी खा आणि म्हणा हॅप्पी कुकिंग.